आज सकाळची सुरुवात खूपच प्रसन्न आणि पवित्र वातावरणात झाली. हाय हॅलो नमस्कार मंडळी, कशा आहात सगळे? मजेत ना? मी आहे ऋषाली. स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन एका मिनी ब्लॉगमध्ये. आज आहे रथसप्तमी, सूर्यदेवतेचा अत्यंत पावन आणि महत्त्वाचा दिवस. सकाळी लवकर उठून घरात स्वच्छता करून सुंदर साडी नेसून मनोभावे देवाची पूजा केली. स्वामींना हार घातला, उदबत्ती ओवाळणी केली आणि संपूर्ण घरभर भक्तिमय वातावरण निर्माण झालं. रथसप्तमी म्हणजे काय? रथसप्तमी हा दिवस सूर्यदेव आपल्या रथातून उत्तर नारायणाच्या दिशेने प्रवास सुरू करतात असं मानलं जातं. हा दिवस आरोग्य, तेज, सकारात्मक आणि नव्या सुरुवातीचं प्रतीक आहे. म्हणूनच या दिवशी सकाळी केलेली पूजा खूप पुण्यदायी मानली जाते. आजच्या पूजेमध्ये सप्तधान्याचं विशेष महत्त्व आहे. सप्तधान्य म्हणजे 7 प्रकारची धान्य, जी समृद्धी, अन्नपूर्णता आणि कृतज्ञतेचं प्रतीक आहे. देवाला नैवेद्य दाखवणं किंवा दान करणं म्हणजे आपल्याला मिळालेल्या अन्नासाठी आभार व्यक्त करणं आहे. यानंतर मी देवाला फुलं वाहिली, नमस्कार केला आणि मनोभावी प्रार्थना देखील केली. सकाळी सूर्यदेवतेला दूध अर्पण करण्याची प्रथा आहे. दूध उकळवणं म्हणजे शुद्धता, पोषण आणि आरोग्याचं प्रतीक. अग्नीला हळदी कुंकू वाहून तांदळाचे काही दाणे अर्पण केले. हे दूध विशेषतः लहान बाळासाठी आणि घरातील आरोग्यासाठी शुभ मानलं जातं. सूर्यदेवतेच्या कृपेने घरात सकारात्मक ऊर्जा टिकून राहते अशी श्रद्धा आहे. आज रथसप्तमी निमित्त तिळगुळाची पोळी बनवली. तीळ म्हणजे शक्ती आणि गुळ म्हणजे गोडवा. या सणातून आपल्याला आरोग्य, ऊर्जा आणि नात्यामध्ये गोडवा जपण्याचा संदेश मिळतो. अशा पद्धतीने आजचा रथसप्तमीचा दिवस खूप शांत आणि ऊर्जादायी आणि भक्तिमय गेला. तुमचा दिवस कसा गेला नक्की मला तुमचे प्रतिक्रिया कमेंट्समध्ये कळवा. चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.